आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? विलिनीकरणाच्या चर्चांवरती मुख्यमंत्र्यांचं पहिल्यांदाच थेट भाष्य. अंतिम निर्णय घेण्याआधी राष्ट्रवादीने आमच्याशी चर्चा करावी असंही केलं स्पष्ट. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचं पियुष गोयल यांचं विधान. तर पडताळणी न करता मी माहिती दिली म्हणत गोयलांची दिलगिरी. पटेलांनीही राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा फेटाळला. अजित पवारांच्या अपघातावर प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित. 6 जणांचा मृत्यू, मग मृतदेह 5 कसे? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? मिटकरींचे सवाल. तर अपघाताची चौकशी झाली पाहिजे, रुपाली पाटलांची मागणी. उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्वर ओकवरती शरद पवारांची घेतली भेट. अजित पवारांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती. पार्थ पवार यांच्या राज्यसभेला भाजपचा विरोध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं विधान. राज्यसभेवर कुणाला पाठवायचं याबाबत राष्ट्रवादीशी चर्चा झाली नसल्याचंही केलं स्पष्ट. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. अजितदादांच्या निधनामुळे प्रचार न करण्याचा निर्णय. 7 दिवसात 22 प्रचार सभा घेणार होते मुख्यमंत्री फडणवीस. थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपत येतील. सदाभाऊ खोत यांचा मोठा दावा. सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही, सदाभाऊ खोत यांचा पाटलांना टोला. मुंबई महापालिकेसाठी महायुती 2 गटात नोंदणी करणार. भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाणार. मुंबईत महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वर. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावरती झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर. रात्री 4 राऊंड फायर. पुण्यातून 4 आरोपींना अटक. मुख्य आरोपी फरार. गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली.